औचित्यवाडी. नाही मी टाइमात येतो बरोबर, काय अडचण नाही. हा जमन ना. काय काय म्हणजे? काय फेकलं तू अंगावर आता? मी माझा कचरा फेकत होते घरातला. माणूस दिसत नाही का जाता येतं? तुला अंदाज झाली काय? अहो एवढी काय बडबड करताय मग? एवढी काय बडबड? एवढी शिकलेली अशिक्षित आहे ना तू, तुला कळत नाही का? शिकलेल्या शिक्षित म्हणतात आणि तुमच्या माहिती करता हे घर माझं आहे, कचरा माझा आहे, रस्ता माझा आहे, मी कुठे फेकन? रस्ता तुझा नाही, रस्ता ग्रामपंचायतीचा आहे, सरकारी रस्ता आहे, घर तुझं आहे फक्त. हा मग माझ्या घरासमोरची जागा आहे, म्हणजे काही पण करीन. अरे कार्यक्रमाला चाललो होतो, कपडे इस्त्रीशिवाय कपडे घालीत नाही तू माझ्या अंगावर. हा सांगा त्या एक ड्रेस 8 दिवस घालतात म्हणे, इस्त्रीशिवाय कपडे घालत नाही. काही नाही तिकडं सॉरी म्हण. मी नाही म्हणणार सॉरी. तुला कळत का सुगंधा कोणा संग पंगा घेते तू? सॉरी म्हण. पोपटराव मी सॉरी म्हणणार नाही. मी माझ्या घरातून मी कचरा फेकला, माझ्या घरातला कचरा मी सॉरी म्हणत नसते आणि माझी रोजची सवय ती फेकायची. पण तू असं कोणाच्या अंगावर टाकशील उद्या त्याला शिवाय देशील असं जमत असतं काय? कोणाच्या अंगावर म्हणजे? मग कशाला जायचं तुम्ही माझ्या घरासमोरून? दुसरीकडून जायचं ना. मग गाव खात्यातला रोड आहे त्यो, काय स्वतःच्या घरून घेऊन आली काय? आजपर्यंत मला कोणी गावामध्ये भांडलं नाही कचऱ्यावर आणि तुम्ही काय बडबड करताय? काय लोकांच्या अंगावर कचरा फेकी दिंड काय तू? ते मी माझं बघत. तू बघन सॉरी म्हणते का नाही तू? मी सॉरी म्हणणार नाही. बर काय करशाल? कचरा टाकी तिने अंगावर? अंगावर नाही, मी माझ्या मध्ये फेकत होते. मी कुठे तुम्हाला बघितलं? रस्त्यावर कचरा टाकी देत का? मग बरं मी नाही आलो समजा, रस्त्यावर कचरा टाकायची जागा आहे का? हो पण माझं अंगण आहे ना, मी काही करेल ना. सकाळी मला झाडावं लागतं ते. बरोबर आहे, आधी झाडायचं आणि मग परत कचरा करायचा आहे ना. सांगतो मी, सॉरी नाही म्हणली ना तू. हो डेपुटी, काय कुठे निघाले? चालू ग्रामपंचायतला. असं एवढं काय डाफरून बघतो? काय झालं? अहो डेपुटी 2-4 वर्ष मी काय गावाच्या बाहेर गेलो, पुण्याला गेलो, हा. गावचा फार कारभारच बिघडून टाकला तुम्ही. अरे बापरे, काय झालं रे? काय वाटलं केलं? गावात राम राहिलाय का आपल्या? गावात राम नाही राहिला? अरे कोणी कुठं कचरा टाकीत राव? कोण कचरा टाकीत आहे? गावात घंटा गाडी चालू केली मी. घंटा कचरा टाकीत लोक त्याच्यात, सारा रस्त्यावर टाकीत. अरे दाखव ना मला कुठं रस्ता आहे. त्या सुगंधाने मी चाललो होतो, माय पाहुण्याचं लग्न आहे, इस्त्री करून कपडे माझ्या अंगावर कचरा टाकला. कोळी डोक्यात लागली, माझ्या कोळ होती कोळ एवढी मोठी. अरे मग आता त्यांनी दारात कचरा टाकला, त्याला मी काय करू? मी काय प्रत्येकाच्या घरी जागू सांगू आता तुम्ही कचरा टाकू नका म्हणून? तिला प्रत्येकाला समजत नाही का? कुंड्या केल्यात मी गावामध्ये. तिला चला दंड करा, सांगा तिला समजून तुम्ही. चला काय मी बाय माणसाकड? बाय माणसाकडे म्हणजे? अरे दादा असं सांगता नाहीये. तुला जर तक्रार येईल तुही ग्रामपंचायतला एक अर्ज दे ना, ग्रामपंचायतच्या नावाने, सुगंधाताईच्या नावाने अर्ज दे. मी लगेच ऍक्शन काय संबंध? माझ्या तक्रार द्यायचा, गावकरी मी गावातला मतदान करतो. अरे बाबा मतदान करतो, पण काही गोष्टी कागदोर घ्यावा लागत त्यात. आता सध्या काय झालं माहितीये की या मोबाईलच्या युगामुळे ना लय अवघड गोष्ट झाली. कोणाला बोलायला जर आता मी त्याला सुगंधाताईला लेडीजला बोलायला गेलो, उद्या कोणी शूट बीट केलं म्हणते बाया माणसाला डिपूट डापरायला लागला. मला नाही कागदार विश्वास. तुम्ही त्या कागदात सुरळी करताना माझ्याच परत खिशात घालतात. अरे मला नको बाबा, कागद. अजून एवढे वाईट दिवस नाही आले शासनावर. कागदाचा वापरच होतो. तू काय कर, कागद रीतसर दे, रीतसर पोहोच मला दे, त्याच्यावर कारवाई कागद होईल. मी काय कागद बघत? तुम्ही यान चला ती माझ्या संग लगेच चला, सांगातील समजून. अरे तू शहरात जाऊन आलाय बाबा, असं नाही चालत. मला डाफरली वरून मला शिवाय देते माझ्या अंगावर कचरा अरे तू तिथं टाकून. नाही तेव्हा जाऊन बसतो, तुला समजून सांगता नाही आलं काय कचरा अरे टाकायची? पण सरकारी रस्ता आहे, मी रस्त्याने चाललो होतो ना, माझ्या अंगावर कचरा टाकायची काय गरज आहे? पण त्याला एक कळत नाही का रस्त्यावर कशाला कचरा टाकायची? कुंड्या आहेत तिथे, त्यांच्या घरात तिथं कुंड्या आहेत. मग इतक्या वेळ मी काय हिब्रू भाषेत सांगतो का? माझ्या संगत चला, तिला समजून सांगा. हे बघ तुला सांगू का, तू आहे ना एक अर्ज दे रीतसर. अर्ज दिला का मी कशी त्यांचं बघा हे करतोय. मी अर्ज देणार नाही. हे बघ तू बी तटीला लागतो राव. मी बी सोडणार नाही आपल्याला. मी पोपट्या म्हणतात मग. अरे बाबा पोपटराव दादा काही महत्व हे असतं, प्रशासनाची जावं लागत. उगाच एखाद्याला जाऊन मी खवळायला गेलो त्या सुगंधाताईने मलाच बोलली. मग तुम्हाला आठवतंय ना मागच्या पंचवार्षिकला काय केलं तर मी? काय ते एका डोक्यात दगड घातला होता, आठवतंय का तुम्हाला? ते धमक्या मला नको देऊ नाही. बरं का? ते धमक्या मला नको देऊ. तू आपला- आहे ना रीतसर अर्ज दे आणि रीतसर कर. ते डोक्यात दगड घातला ते मला नको सांगू. मला आहे ना, मी बघतो काय हा, करा. ते ते तुला नको बघतो मी. हा बघतो. सारं उक्त नाही घेतलं म्या. ग्रामपंचायतचं उक्त नाही घेतलं. ग्रामपंचायतने तेच त्यांनी कचरा काढायचा. हा, मग सांगा ना तिला कचरा तिकडं बाया माणसाला तिकडं सांगणार, गरीब टाकायला. माणूस असं सांगितलं असतं म्या. तू बरोबर नको करू. आणि तू ते डोक्यात दगड घालायचं ते दुसऱ्याला घाल. बाहेर नको घालू. एवढे लाडू- मला लाडू नको तुझे सारं गाव हा, लाडू यांनी. नको सांगू मला. नमस्कार. औचित्यवाडीच्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव पोपटराव. तर आज मंडळीत लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आमच्या गावात काय भोंगळा कारभार चाललाय हे मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, हे बघा आमच्या गावातला घरासमोरचा कचरा. हे बघा, हे बघा, हे बघ. लोक येता रस्त्यावर आहे ना
सरकारी रस्त्यावर चालतात त्यांच्या अंगावर लोक कचरा फेकीतात, अजिबात स्वच्छता नाहीये. आणि आमच्या ग्रामपंचायतीला सांगायला गेलं तर तक्रार घेत नाही, तर डेप्युटीला सांगायला गेलं आमचा डेप्युटी म्हणतो बायाला मी कसं काय बोलू, नाही तर लय गुलगुल गप्पा आणतात. पण आता डेप्युटी सुद्धा बोलायला तयार नाहीत. आणि आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला हेच दाखवायचंय, मी तुम्हाला दुसरं घर दाखवतो चला. तर प्रेक्षकांनो, एवढं सुंदर गाव होतं आमचं तुम्हाला सांगतो. पण पार मी 4 वर्ष गावाच्या बाहेर काय केलो, ह्या आमच्या लोकांनी पार गावाचा पार हे करून टाकला, उद्योग करून. हे बघा, हे आमच्या जालूचं घर बघा, कचरा हे बाग लय बड्या बड्या बाता आणतो बाहेर आणि सारा कचरा इथे. हे बघा, सगळ्या रस्त्यावर कचरा. हे बघा बघा, यांना कचरा असा बाजूला टाकता येत नाही का, त्यासाठी काही सेपरेट जागा करता येत नाही का, हा माझा प्रश्न आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही याच्यावर कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ह्या आपल्या गावातल्या राजकारण्यांना अद्दल घडली पाहिजे, डेपुटीला अद्दल घडली पाहिजे. हे व्हिडिओ लय लांबपर्यंत पाठवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. चला. सुगंधा कुठे हिंडती रे तू? हिंडती काय हिंडती, नीट बोलायचं माझ्यासोबत. कुठं फिरतीये असं म्हणायचं, इज्जतीत बोलायचं. ते जाऊ दे मरू दे इज्जतीत. हा. आपल्या गलीचं काय झालंय ते तुला माहितीये का? काय झालं आपल्या गल्लीचं? त्या पोपट्याने सगळीकडे व्हिडिओ काढून टाकलाय आपला. आपला व्हिडिओ सगळीकडे करून टाकला म्हणजे आपल्या दारात कचरे असतात का नाही, हा माझ्या दारातला बी व्हिडिओ काढला पोपट्यानी आणि तुझ्या दारातला व्हिडिओ काढला. तू दोन्ही मिक्स केले आणि मिक्स करून आहे ना सोशल मीडियावर सोडलाय आणि सगळीकडे व्हायरल झालाय की आपण दोघं गावात कचरे करतो म्हणून. अगो बाई, आणि आपणच जाऊ का बरं? सगळ्या गावामधले व्हिडिओ नाही काढता आले का, मग आपण दोघंच का बरं? नाही आपण दोघांना, आपल्या दोघांचा टाकला तो आपल्याला टार्गेट करतोय. त्या पोपट्याला विचारायला पाहिजे. पोपट्याच्या तर तू आहे ना दुसऱ्या वाढ मारलाय म्हणून बरं का. तू आहे ना आपल्याला सगळे माणसं गाव चिडून देतो. कुठं असेल तो पोपट्या आता? कुठं असेल म्हणजे इकडे बसलेला असेल. चला चल बघतेस त्याच्याकडं. ओ पोपट्या उठा. काय आलं? दुसऱ्या माणसाला कामाला लावून देता आणि तुम्ही जाता स्वतः कुशल झोपा घेता. कोणाला कामाला लावलं? कोणाला म्हणजे? आम्हाला. काय कामाला लावलं? काय म्हणजे? ते व्हिडिओ काय केलंय तो व्हिडिओचं? कोणता व्हिडिओ? ते कचऱ्याचा? हा तेव ना, हा गेला ना, वर गेलाय पार त्यो. वर म्हणजे मग डिलीट केला का? बरं झालं. डिलीट नाही केला, वर गेलाय, वर सरकारपर्यंत. हा तुम्हाला सांगतो आता. काय अंगावर कचरा टाकीत नाही रे, गावात अस्वच्छ करता रस्त्यावर कचरा टाकीत रे. अहो पोपटराव, माझ्याकडनं चुकून झालं ते. चुकून आणि बिकून मी नाही, कचरा टाकत माझ्या- होते, तुम्ही अचानक काय समोर आले? अरे पण गावात एवढी कचरा कुंड्या आता, हे सगळं तेच माझ्या अंगावर तुम्ही कचरा टाकलाय. व्हिडिओ डिलीट होणार नाही, काय करत ती करा. काय? अहो पण तुम्ही असं कसं व्हिडिओ काढला आमचा न विचारता? काढला म्हणजे? तुम्ही आम्हाला विचारायचं ना. मी या गावाचा नागरिक आहे. गावात काय हुकुमशाही आहे काय? लोकशाही आहे. मी काही करीन, मी चाललो होतो रस्त्याने, तिथं मला कचरा दिसला, मी व्हिडिओ काढला. ती लोकशाही मी मोडून टाकीन, काढ मोडून टाकीन, फेकून देईन ती लोकशाही. तुला सांगतोय पहिले माझा व्हिडिओ डिलीट मारून टाक. नाही होत, जा काय करायचं. का अहो, नाही काय म्हणा? नाही होत म्हणजे? कोणाला सांगायचं सांग, जा नाही करीत. बाकी काय आम्हाला काही माहित नाही, कंबरबड नका करू. ते लोकशाही हुकुमशाही मला माहिती काय असतं ते, पण तिथे तरी पण तुम्ही डिलीट मारा तो व्हिडिओ. सुगंधा समजून सांगायला मला झोपा टाइम झाला, व्हिडिओ डिलीट होत नाही, जा. झोपायचा टाइम झाला म्हणजे आम्ही पागल आहे का? मला नाही माहित, जा. व्हिडिओ डिलीट होणार नाही. काय हे करायचं ते बघा करून घ्या. पोपटराव, तुम्हाला गावात राहायचंय ना, आम्हाला गावातच राहायचंय. मला गावात गावातून- तोंड असतं, रोजच्या रोज भांडणं होती. तुम्ही व्हिडिओ डिलीट करा. होणार नाही डिलीट, काय नाही होणार करायचं ना? ते करा. चला, अरे आपण चोर डेपुटी चोरांवर शिरजोर कचरा टाकून मलाच बोलत वरून तुम्ही. अहो तुम्हाला काय जड गेलं? मी तुम्हाला सॉरी बोलले नाही ना, म्हणून तुम्हाला ते जड गेलं. काही करा तुम्ही, व्हिडिओ डिलीट होणार. काय नाही, आम्ही पोलीस केस करू. हो, कुठे पोलीस केस करीता? तुम्हाला काही कळतं का नाही? हो काय कळत तर नाही कळत. पोपट्या तू गोडीत व्हिडिओ आहे ना डिलीट करून टाक बरं का. पोपट्या ज्या आल्याचं जर डोकं जर सरकलं ना, मग ज्या आल्या कोणाच्याच ऐकत नाही. हा काय करशील? काय तुम्हाला करशील? गावात राहायचंय का नाही तेवढं सांगा. गाव काय कोणाचे बापच आहे का? मी पण या गावाचा नागरिक आहे. काय करता येईल ती करा, जा. नागरिक आता आलाय तू, आता आलाय गावात. ज्या आल्या किती दिवसापासून. आता आलाय म्हणजे मी जन्म घेतला या गावात. 4 महिने काय बाहेर गेलो तर लगेच झालं का? काय करायचं ती कर. 4 महिने 4 वर्षापासून बाहेर होत हा, तुम्ही. ती काही कुठं का असं ना, मी व्हिडिओ डिलीट करणार नाही. काय करायचं ते काय करा. व्हिडिओ डिलीट नाही करणार. तुला दाखवतो रे दाखव. जाल्याचा रापाटा. तू दाखव, चल दाखव. सुगंधा, तू फक्त तिकडे चल. यांना सगळ्यांना सांगू, मग याच्याकडे बघू हा आपण. चालेल, सांग, सांग. बघत मी कसा व्हिडिओ डिलीट होत नाही ते. मस्त आहे. तुझ्या घराचा तर लय भारी आला व्हिडिओ. म्हणजे? लय कमेंट आले तुझ्या घराच्या इथले. येऊ दे ना कमेंट, किती येऊ दे कमेंट. मी कमेंट तुला कमेंट मग सांगन जा, हो, कमेंट चला, जाऊ द्या. ते ऐकत नाही ना, त्यांना व्हिडिओ डिलीट करायला लावू आपण. जा डेपुटीकडे. जा ना, माझ्या झोपाय टाइम झाला. जा, कोणाला सांगायचं, या घेऊन जा. सारं गाव घेऊन या, पण
काय जा 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 दोघं ए, निघा. धमकी कुणाला देतो ना हात कुणाला लावतो हात निघ, लावू ओय. नको चल सुगंधा ओय. असल्यांची सावली सुद्धा पडून देत नाही तर जा आम्ही जा जा व्हिडिओ मस्त आलाय म्हणा तो हा येऊ दे बळ उगा डोकं खायचे काम करीत आहेत. डेपुटीला विचार सुगंधा तुला सांगतो अजिबात आहे ना कुणाला सोडायचं नाही या गावात सुना सुद्धा सोडायचं नाही माझ्याकडे जर डोकं फिरलं तर मी त्याला सोडणार नाही किती तोंड बंद करा. काय झालं रे कमून गावातून आडात का काय झालंय खापरात असत फुटला असतं. काय झालं बडबड कम करत चालू तुम्ही काय झालंय काय झालं म्हणजे तो पोपट्याला आम्ही समजून सांगायला गेलो हा. त्याने व्हिडिओ काढून टाकले तर आमच्या दोघांचे कचऱ्याची त्याने डिलेट आणायला लावा अरे तो माझ्याकडे बी आलता तो मला सुगंधताईला दापा म्हणून आता ते लेडीज आहे त्याच्यामुळे मी दापलं नाही मी बोललो तू अर्ज दे ग्रामपंचायतला जर अर्ज आला असता तो सुगंधताई तुमच्यावर कारवाई झाली असती बघ यांनी आणि ए मी नाही सांगितलं त्याला व्हिडिओ काढा म्हणून उगा काही नको सांगू तो पोपट साऱ्या दोनाचा चत्र आहे पुण्यातून आलेला आहे तो आणि तुला सांगतो ग्रामपंचायतने शासनाने तुम्हाला गाडी दिली कचरा कुंड्या दिल्यात गावामध्ये ह्या काय आता डेप्युटीने आणि सरपंचाने येऊन तुमचा सांगायचं का दरबारीला गावात कचरा म्हणजे कचरा आणून टाका म्हणून जस्ट त्याला कळू नको आपलं स्वच्छ जे अंग कसं स्वच्छ ठेवता घर स्वच्छ ठेवता मग अंग स्वच्छ ठेवता येत नाही का गाव स्वच्छ ठेवता येत नाही का अहो डेपुटी मी आता पहिल्यांदाच टाकायला गेले ते म्हणता ना कावाने बसायला फांदीला मोडायला आणि तेवढं तो आला आणि तो एवढा शव आहे का त्याला मी सॉरी म्हटली नाही म्हणून तरी व्हिडिओ काढला असता. सुगंधाताई हे बघा चुकी आपली झाली ना तर सॉरी म्हणायला काय हरकत आहे मला सांगा जर चुकून पोपट्याने तुमच्या अंगावर जर कचरा टाकला असता तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही बी थायथाईट केला असता ना आणि मूळ मुद्दा म्हणजे कचरा वाटावर टाकणं हे चुकीचं आहे त्याचा पॉईंट बरोबर आहे त्यांनी तो धरला बरोबर तो माझ्याकडे आलता आता त्यांनी त्याच्यात माझं मी नाव घेतलं व्हिडिओ बघितले मी बी डेप्युटीने काय कारवाई नाही केली डेपुटी सुगंधाने अंगावर फेकला होता माझं कमून काढून टाकलं अरे ती एकच अंगावर नव्हतं फेकला मी तुम्ही कसं काय म्हणता अंगावर फेकलं होतं मी माझं फेकत होतो मध्ये आला. हे बघ ज्याला ती एकच आळी आहे आणि सुगंधाताईच्या घरापासून तुझ्या घरापर्यंत कचरा दिसतोय तुम्हाला लय बारा सांगितलं स्वतःचं अंगण स्वच्छ ठेवीचा 5-6 दिवस झाडीत नाही तुम्ही आंघोळ्या करता ना रोजच्या डेपुटी मी रोज झाडते. अहो काय झाडता सुगंधाताई आता हा व्हिडिओ जर आपल्या याच्यापर्यंत गेला जाणारच आहे तो त्याला पर्याय नाही आता तो जाणारच आहे आणि गावाची चव तुम्ही घालणार आहेत नको डेपुटी डिलेट हाणून टाका आम्ही नाही हा, टाकणार डेपुटी, परत चुकलं कचरा माझं. डिलीट हाणायचं एकच पर्याय आता त्याला जा आणि त्याला सांगा बाबा आता परत आम्ही कचरा तो अंगावर फेकणार नाहीत गावाची स्वच्छता ठेवू ते ऐकत नाही आम्हाला हिसकून- ऐकन ना जर चांगलं बोललं तर माणूस ऐकत तुम्ही जर फाटफाट बोलायला लागले चुकी आपली झाली ना आपण माफी मागितली पाहिजे आणि गाव स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. फक्त सरपंच आणि उपसरपंच काय करू शकत नाही शासनाच्या ज्या सुविधा दिल्यात ना त्याचा फायदा घ्या घंटा गाडी येते त्यात कचरा टाका आणि कचरा कुंडे केल्यात त्याच्यात कचरा टाका बरं बोलायला लावू नका आणि तुमच्या नावाचे जर अर्ज आले तर मी अर्ज वर पाठवणार आणि तुम्हाला इथे ना हे करणार मग मी नको नको हा, डेपुटी त्याला समजून सांगा तुम्ही चला ना नाही नाही माझं काय गरज नाही हो, ऐका ना पोपटराव ए परत आले व्हिडिओ डिलीट करणार नाही मी आधी सांगतोय ऐका ना आम्ही भांडायला नाही आलो तुम्हाला आता माझी खरंच चूक झाली मी ना परत असं कधीच कचरा टाकणार नाही चुकलंच माझं मी तुम्हालाच आणखीन बोलले. जाऊ दे पोपट्या तो जरी व्हिडिओ टाकला असला ना जाऊ दे मरू दे माही चुकलं अहो. लय बोललो मी फाडफाड तुला मोगा आणि ते कचरा टाकायची ना चूक माझीच आहे कशाला बाहेर कचरा टाकायचा बरं बरोबर आहे रोज सकाळी घंटा गाडी येतल्याच कचरा टाकला गेला पाहिजे पण मला आहे ना लक्षातच राहत नाही कधी कधी कचरा टाकायचं म्हणून झालं आणि एवढंच नाही आता गावात कुठं कचरा पण दिसला ना मी सांगत जाईन उलट लोकांना ते उचलून घेत जा. तुमची चूक तुमच्या लक्षात आली ना हा. हे बघ मी पण एवढी काही टोकाची भूमिका घेणार नव्हतो पण तो रस्त्यावर कचरा टाकला याच्या घरापुढे रस्ता दिसला मग मी सांगणार कोणला आपल्या गावातल्या जबाबदार व्यक्तीला मी सांगायला गेलो डेप्युटीला डेप्युटीने सोडून दिला विषय मग लोकशाहीच्या मार्गाने जाणारा माणूस मी पहिल्यापासून मी काढला व्हिडिओ दिला टाकून चांगलं केलं उलट तो व्हिडिओ काढून टाकला ना नाही केलं आपण काय करायचं आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव स्वच्छ ठेवायचं आपली जबाबदारी आहे ना ती व्हिडिओ डिलीट करतो मी पण इथून पुढे तसं करू नका नाही डिलीट बर परत नाही होणार बरं का तर येऊ का मग मी आता हां नाही मी बस पोपट्या पैसे तुझ्यामुळे आमची भांडणं लागली होती कचरा कर गावात मग सांगत तुला परत नाही बाबा त्या व्हिडिओनी चांगलं मला शिकलंय बाबा मी नाही कचरा करणार आता पारी झाडीत असेल तिला जाऊन सांगावं लागेल मला आता बसायचं म्हणलं निघून गेलं